पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे। प्रसाद उर्फ दादा भीमराव तामदार नावाच्या एका भोंदू बाबाने भक्तांच्या आयुष्यात अक्षरशः धुमाकूळ घातला होता। पोलिसांनी त्याला अटक केल्यानंतर त्याचे अनेक किळसवाणे प्रताप उघड झाले आहेत। पोलीस तपासात प्रसाद बाबा हा समलैंगिक असल्याचे समोर आले आहे। तो पुरुष भक्तांचे अंग चोडून त्यांना अंघोळ घालत असे आणि त्यांच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करत असे। त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर महिला भक्तांसोबत नाचताना आणि बोलतानाचे अनेक व्हिडिओ आढळले आहेत। यामुळे त्याच्याकडून शोषित झालेल्या पीडितांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे। पोलिसांनी अशा पीडितांना पुढे येऊन तक्रार दाखल करण्याचेही आवाहन केले आहे। प्रसाद बाबा भक्तांच्या मोबाईलमध्ये छुप्या पद्धतीने एअर ड्राईट किड नावाचे ॲप डाउनलोड करत असे। हे ॲप पालकांना मुलांच्या मोबाईल ॲक्टिव्हिटीवर नजर ठेवण्यासाठी बनवले होते, परंतु प्रसाद याचा गैरवापर करीत असे। तो भक्तांकडून मोबाईल मागून घेत असे आणि ग्रहदोष दूर करण्यासाठी कंपास ॲप डाउनलोड करायचे असे सांगून गुपचूप हे हिडन ॲप इन्स्टॉल करत असे। या ॲपमुळे त्याला भक्ताच्या मोबाईलचा पूर्ण ॲक्सेस मिळत असे, ज्यामुळे तो त्यांच्या कॅमेरामधनं त्यांचे खासगी क्षण पाहू शके। तो भक्ताला त्याच्या कपड्यांचा रंग किंवा तो कुठे गेला होता याबद्दल सांगून त्यांना दिव्य साक्षात्कार झाल्याचे भासवत असे, ज्यामुळे भक्तांचा त्याच्यावरचा विश्वास आणखी दृढ होत असे। अनेक धक्कादायक माहितीनुसार प्रसाद बाबा भक्तांना 2 दिवस कमी झोप घेण्याचा सल्ला देत असे। त्यानंतर त्यांना मठात बोलावून अघोरी विधीसाठी सर्व कपडे काढून फक्त शाल पांघरून झोपायला सांगत असे। झोपेच्या अधीन असलेल्या भक्तांवर तो लैंगिक चाळे करत असे आणि नंतर त्याच्या समस्या स्वतःवर घेतल्याचे सांगून त्यांना लैंगिक संबंधासाठी भाग पाडत असे। तसेच काही भक्तांना तो पाण्यातून गुंगीचे औषध देऊन अनैसर्गिक अत्याचारही करत असल्याचे समोर आले आहे। जर एखाद्या व्यक्तीने त्याच्या उपायांना किंवा कृत्यांना विरोध केला तर प्रसाद बाबा एका चिठ्ठीवर विशिष्ट तारीख लिहून या दिवशी तुझा मृत्यू होईल अशी भीती घालत असे। यामुळे भक्त त्याच्या तावडीत अधिक अडकत असे। सुसगाव मुळशी येथे राहणारा 29 वर्षीय प्रसाद दादा उर्फ बाबा उर्फ प्रसाद दादा भीमराव तामदार असे या भोंदू बाबाचे नाव आहे। त्याच्या विरोधात 39 वर्षीय व्यक्तीने बावधन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे। पोलिसांनी आरोपींकडनं 3 मोबाईल, 1 डिजिटल पॅड, 6 पेन ड्राईव्ह, 4 मेमरी कार्डसह अस्वस्थता आणि निद्राशनावरील गोळ्यांची पॅकेट जप्त केले आहेत। आरोपींनी भक्तांचे खासगी क्षण हिडन ॲपद्वारे रेकॉर्ड करून लॅपटॉपमध्ये सेव्ह केल्याची माहिती मिळाली आहे आणि तो लॅपटॉप जप्त करायचा आहे। पोलिसांनी आरोपीच्या पोलीस कोठडीत 4 दिवसांची वाढ केली आहे, जेणेकरून अधिक तपास करता येईल। आरोपींनी पुरुष, महिला आणि लहान मुलांचीही फसवणूक केली असल्याची शक्यता असून त्याने या पैशातून मालमत्ता खरेदी केली आहे का किंवा त्याने स्थापन केलेली संस्था कायदेशीर आहे का याचाही तपास पोलीस करत आहे।